सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याकडून प्लॅन ए, प्लॅन बी तयार करण्यात आले। तिसरी आघाडी, मनसे, प्रहार, शेतकरी संघटना, छोटे पक्ष या सगळ्यांसोबत नव्या समीकरणांची रणनीती सध्या आखली जाते। निवडणुकीच्या निकालाआधीच महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मोठी खबरदारी घेतली जाते। महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विजयी आमदारांसाठी हॉटेलच्या खोल्या, चार्टर्ड विमानं बुक झालेली आहेत। उद्या हा सगळा दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत साधारणपणे निकाल आपल्या हाती येईल, पण या आधीच सगळ्या पक्षांकडून आता सत्ता स्थापनेच्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात झाली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्याकडून सत्ता स्थापनेच्या दृष्टीने जर विचार केला तर प्लॅन ए, प्लॅन बी काय नेमके असू शकतात, काय अंदाज बांधता येऊ शकतो? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर विविध सर्वे आले आणि या सर्वेमध्ये काही सर्वेमध्ये महायुती जी आहे ती स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय, तर काही सर्वेमध्ये आघाडी पुढे दिसते आणि अपक्ष उमेदवार जे आहेत ते जास्त निवडून येतील असा अंदाज सर्वेने व्यक्त केला। त्यानंतर आता महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल त्यांच्याकडून प्लॅन ए आणि प्लॅन बी जो आहे तो तयार करण्यात आला। यामध्ये महायुतीकडून असा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे, जर स्पष्ट बहुमत मिळालं तर लवकरात लवकर जे आहे ते सरकार स्थापन करायचं आणि जर स्पष्ट बहुमत सरकार स्थापन करण्यासाठी जर अपक्षांची गरज लागली तर नेमके अपक्ष कोणते आपल्यासोबत येऊ शकतात याची माहिती आणि याची तपासणी आणि याची चाचपणी आता महायुतीकडून केलेली जाते। काही अपक्षांना आत्तापासूनच फोन करायला सुरुवात केलेली आहे। जे अपक्ष उमेदवार जे आहेत जे निवडून येऊ शकतात त्यांना संपर्क जो आहे तो महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। त्यासोबत भाजपमध्ये ज्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढले, जर ते जिंकून आले तर त्यांच्यावर जी बंडखोरीची कारवाई आहे ती मागे घेतली जाणार आहे आणि त्यांना सोबत घेऊन कुठेतरी सरकार स्थापन करण्याच्या हालचाली महायुतीमध्ये सुरू आहे। तर दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर महाविकास आघाडी देखील त्याच दिशेने पावलं टाकताना दिसते। महाविकास आघाडीमध्ये देखील ज्यांनी बंडखोरी केली त्यांना आता संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे। जे बंडखोर जे आहेत ते निवडून येतील अशांना फोन केला जातोय। तसंच महाविकास आघाडीकडून काल एक बैठक रात्री घेण्यात आली आणि बैठकीत असं सांगण्यात आलंय की उद्या मतदानाची प्रक्रिया ज्यावेळी मतदान मोजणी पार पडेल त्यावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर आपले पदाधिकारी जे आहेत ते असायला हवेत। शेवटपर्यंत राहुल गांधी यांनी देखील सांगितलं शेवटपर्यंत तिथे आपला पदाधिकारी असायला हवा, कारण कोणताही घोळ जो आहे तो तिथे होऊ नये। त्यामुळे कुठेतरी सरकार स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून निकाल आल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला सरकार स्थापन करता येईल यासाठी प्रयत्न जे आहेत ते दोन्ही आघाड्यांकडून सुरू आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं असेल तर 2019ला जी हॉटेल डिप्लोमसी आपल्याला पाहायला मिळाली, हॉटेलमध्ये काही आमदारांना ठेवण्यात आलं होतं सरकार स्थापनेच्या दरम्यान, तसाच प्रकार यावेळी देखील होऊ शकेल। कारण जर स्पष्ट बहुमत कुणालाच मिळालं नाही तर हॉटेलमध्ये आमदारांना ठेवलं जाईल आणि त्यासाठी देखील आता हॉटेलची चाचपणी जी आहे ती सुरू केलेली आहे। महाविकास आघाडीकडून देखील हॉटेल्सची चाचपणी सुरू केलेली आहे। काही ठिकाणी हॉटेल्स बुक करतायत तर काही ठिकाणी हेलिकॉप्टर्सची देखील व्यवस्था जी आहे त्याच्यामुळे राजकीय पक्षांकडून सुरू असलेली ही जी तयारी आहे ती उद्या एकंदरीत निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतरच कामी येईल असं म्हणता येईल। धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।